नम्रता हा गुण असावा, या न्यायानं सर्वांनी नम्र राहावं, कथाकारांनी सुद्धा नम्र राहावं. वक्त्यापेक्षा उंच आसनावर कोणीही बसू नये, हा कथेचा नियम आहे. कथा सोडून मध्येच निघून जाणारा दरिद्री होतो म्हणे, दरिद्री. कथा सोडून मध्ये निघून जाणारा दरिद्री होतो. आयटी मध्ये बसणारा कथेमध्ये अर्जुन नावाचा वृक्ष होतो म्हणे. कथेमध्ये प्रसन्न मनाने बसावं. 10 लाख रुपये बुडाल्यासारखी कथेमध्ये बसू नये. प्रसन्न चित्तानं कथा ग्रहण करावी. कथाकाराची, संत महात्म्यांची टिंगल टवाळी करू नये महाराज. केल्यानंतर काय होते? गाढवाच्या जन्माला येते, सरळ होते, कुत्र्याच्या जन्माला यावं लागते, सगळ्या गावांना फिरावं लागते. नमस्कार न करता बसून ऐकणारा आता कथाला ऐकायला आल्यानंतर आपल्या जागेवर तरी निधान नमस्कार करावा आणि नंतर कथा एक श्रवणाला बसावी. असं जर ज्याने केलं नाही तो वृक्ष होतो म्हणे, वृक्ष. आणि काही काही झोपून ऐकणारी माणसं राहतात डोळे लावून. ते झोपणारे माणसं अजगर होतात म्हणे, अजगर. अजगर काय करते? सुस्ताड असते. आणि म्हणून अशा प्रकारचे हे कथेचे नियम आपण काल पाहिलेले आहेत. जे कथेमध्ये विघ्न करतात, मृत्यूनंतर कोट्यावधी वर्षापर्यंत त्यांना नरक भोगावा लागतो. महाराज सप्ताहामध्ये, कथा कीर्तनामध्ये विक्षेप कोणी करू नये, आड कोणी येऊ नये. तुम्हाला वेळ नसेल या ठिकाणी येऊ नका. तुम्हाला दान धर्म करायचा नसेल करू नका, पण चांगल्या कार्यामध्ये कधीच विघ्न आणू नका. कोट्यवधी नरकाची शिक्षा देवी भागवतानं सांगितलेली आहे. डुकराच्या जन्माला जावं लागतं. देवी भागवत पुराण ऐकण्याची जी फळं मिळतात त्याच्या बरोबरीचं दुसरं कोणतंही साधन नाही. अशा प्रकारचं व्यास महाराज त्या ठिकाणी सांगायला लागलेले आहे.